ओम गण गणपतये नमः। हर हर महादेव। संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार। मित्रांनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारे सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे। तरी मित्रांनो, ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत व्हायचे आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, त्या बंधू भगिनींनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती। मित्रांनो, प्रथम सर्व बंधू भगिनींना नवीन वर्ष 2025 सालच्या खूप खूप लाखो करोडो शुभेच्छा। मित्रांनो, तुमचे 2025 ह्या आर्थिक वर्षात तुमचे शारीरिक, मानसिक, आर्थिक आरोग्य उत्तम राहो हीच शेअर बाजार गणेशवाणी चॅनलतर्फे सदिच्छा। मित्रांनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होता येते याची आपल्या देशात बऱ्यापैकी जागृती झालेली आहे। त्यामुळेच शेअर बाजार गुंतवणुकीसाठी आवश्यक असलेले डीमॅट काढण्याचे प्रमाणही प्रचंड वाढलेले आहे। परंतु मित्रांनो, फक्त डीमॅट काढून किंवा कोणीतरी सांगितले म्हणून जर शेअर्सची आपल्या कष्टातील पैशाने शेअरची खरेदी केली तर नफा होईलच याची खात्री नाही। परंतु कोणत्याही कंपनीचा प्रॉपर 6 मुद्द्यांचा जर अभ्यास केला, प्रॉपरली नॉलेज घेऊन त्या कंपनीत आपल्या कष्टाच्या साठवणुकीतील काही हिस्सा गुंतवला तर नफा होण्याचे प्रमाण कित्येक पटीने वाढते। मित्रांनो, समजा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एखादा शेअर्स आहे किंवा तुमच्या कोणीतरी आप्तसुखियांनी एखादा शेअर्स घ्या म्हणून सांगितले आहे, परंतु त्यांनी सांगितले म्हणून जर आपण तो शेअर्स घेतला तर आपण स्वतः अभ्यास केलेला नसल्यामुळे कॉन्फिडन्स राहत नाही। त्यामुळे त्या कंपनीचे शेअर्स तोट्यात विकण्याची घाई होते। ती होऊ नये म्हणूनच कोणत्याही शेअर घेण्या अगोदर त्याचा प्रॉपर 6 मुद्द्यांचा अभ्यास केला पाहिजे। तर 6 मुद्द्यांचा अभ्यास असणारे मी आत्तापर्यंत आपल्या शेअर बाजार गणेशवाणी चॅनलवर सुमारे 27 ते 28 व्हिडिओ बनवलेले आहेत। तर मित्रांनो, त्या कंपन्यांचे व्हिडिओ पहा, तुम्हाला त्या कंपनीत रक्कम गुंतवावी किंवा न गुंतवावी याचा आत्मविश्वास येईल। मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवलानुसार टॉपच्या असणाऱ्या कंपन्यांचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे। तर आज मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवलाच्या दृष्टीने प्रचंड बलाढ्य असलेल्या सुमारे 13 नंबरची कंपनी असलेल्या बजाज फायनान्स ह्या कंपनीचा मी आत्ता व्हिडिओ बनवणार आहे। तर मित्रांनो, बजाज फायनान्स ह्या कंपनीचा म्हणजे कंपनीत पैसे गुंतवावेत की न गुंतवावेत याचा आपल्याला कॉन्फिडन्स येण्यासाठी त्याच्या पुढील प्रमाणे 6 मुद्द्यांचा अभ्यास करावा लागेल। तर मित्रांनो, बजाज फायनान्स ह्या कंपनीचा अभ्यास करताना आपण जे 6 मुद्दे पाहणार आहोत त्यातील पहिला मुद्दा म्हणजेच त्या कंपनीचे नाव व सेक्टर। तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे बजाज फायनान्स। ही कंपनी मित्रांनो फायनान्स NBFC या सेक्टरमधील आहे। मित्रांनो, बजाज फायनान्ससारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत ॲबन्स होल्डिंग, अंजनी फायनान्स, चोला इन्व्हेस्टमेंट, ध्रुव कॅपिटल, एडलवाइस, फेडरल बँक फायनान्स, महिंद्रा फायनान्स, IRFC फायनान्स, L&T फायनान्स। तर मित्रांनो, ह्या कंपन्यांपैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा जर व्हिडिओ हवा असेल किंवा इतर कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन।
मित्रांनो, बजाज फायनान्स या कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा म्हणजे त्या कंपनीची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर त्या कंपनीची आत्ताची चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 31 डिसेंबर 2024 व आपण ज्या कंपनीचा अभ्यास करत आहे त्या बजाज कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजेच आजची क्लोजिंग प्राईज आहे सुमारे 6,823 रुपये. म्हणजेच बजाज फायनान्सचा एक शेअरची किंमत आज 6,823 रुपयाला क्लोज झालेली आहे. मित्रांनो, तिसरा मुद्दा, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहावा तो म्हणजेच 52 वीक हाय लो. 52 वीक हाय लो म्हणजे काय, तर सुमारे 13 महिन्याचा कंपनीच्या एका शेअरचा जास्तीत जास्त भाव म्हणजे हाय व कमीत कमी भाव म्हणजे लो. तर तो किती होता याचं रेकॉर्ड म्हणजेच 52 आठवड्याचा हाय लो. म्हणजेच बजाज फायनान्स ह्या कंपनीचा 52 आठवड्याचा हाय जर बघितला तर तो होता 7,830 रुपये व बजाज फायनान्स ह्या कंपनीची 52 आठवड्यात कमीत कमी एका शेअरची किंमत कमीत कमी होती 6,187 रुपये. तर मित्रांनो, बजाज फायनान्स ह्या कंपनीचा 52 वीक हाय लो आहे 7,830 व 6,187 रुपये. तर मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्षे मागे गेल्यास बजाज फायनान्सचा एक शेअर सुमारे 5,485 रुपयाला 2 वर्षापूर्वी मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्षे मागे गेल्यास बजाज फायनान्स कंपनीचा एक शेअर सुमारे 1,783 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, बजाज फायनान्स कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघितला पाहिजे तो म्हणजेच त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. म्हणजेच बजाज फायनान्सचे मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर त्या कंपनीचा करंट व्हॅल्यू म्हणजेच त्या कंपनीची करंट प्राईस गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर बजाज फायनान्सचे बाजारात असलेले सर्व शेअर जर आत्ता विकले तर त्याची किंमत किती होईल, तर ती होईल 4,22,341 करोड रुपये. मित्रांनो बघा, बजाज फायनान्सचे मार्केट कॅपिटल किती प्रचंड आहे, 4,22,341 करोड रुपये. मित्रांनो, बजाज फायनान्सचा अभ्यास करताना अत्यंत महत्त्वाचा व 5वा मुद्दा म्हणजेच बजाज फायनान्स कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा. मित्रांनो, बजाज फायनान्स कंपनीला 2024 साली 14,443 करोडचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. मित्रांनो, बजाज फायनान्स कंपनीला 2023 साली सुमारे 11,506 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला होता. 2022 साली 7,028 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 4419 म्हणजे 4,419 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2020 साली 5,263 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, बजाज फायनान्स कंपनीचा अभ्यास करताना 6वा तसेच अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच त्या कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर कंपनीच्या एकूण शेअर्समध्ये कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के हिस्सा आहे ते पाहणे म्हणजेच त्या कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न बघणे. तर मित्रांनो, बजाज फायनान्स कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक, तर बजाज फायनान्स कंपनीमध्ये प्रमोटरचा हिस्सा आहे सुमारे 54.7%. पुढचा घटक आहे बजाज फायनान्समधील पुढचा घटक जास्त इन्व्हेस्टमेंट असलेला घटक आहे DII. DII म्हणजे काय, तर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर त्यात कोण कोण येतं, त्यात येतात म्हणजे मोठमोठ्या बँका, इन्शुरन्स संस्था,
तसेच म्युच्युअल फंड, तसेच इतर घटक येतात. तर DII म्हणजे काय, तर संस्थात्मक गुंतवणूकदार. तर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा बजाज फायनान्समध्ये हिस्सा आहे सुमारे 18.18%. पुढचा घटक आहे बजाज फायनान्समधील जास्त शेअर होल्डिंग असलेला पुढचा घटक आहे FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच परदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा बजाज फायनान्समध्ये आहे सुमारे 17.73%. तर मित्रांनो, बजाज फायनान्स ह्या कंपनीच्या 6 मुद्द्यांचा अभ्यास केल्यास निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, बजाज फायनान्स कंपनीला 2020 साली 5,263 करोड, 2021 साली 4,419 करोड, 2022 साली 7,028 करोड, 2023 साली 11,506 करोड, 2024 साली 14,443 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. त्यामुळेच बजाज फायनान्स कंपनीचा 2 वर्षापूर्वी सुमारे 5,485 रुपयाला असलेला, 5 वर्षापूर्वी सुमारे 1,783 रुपये असलेला एक शेअरची किंमत सध्या सुमारे 6,823 रुपये आहे. थोडक्यात काय, तर बजाज फायनान्समध्ये 5 वर्षापूर्वी गुंतवलेल्या 5,485 रुपयाचे, 5 वर्षापूर्वी गुंतवलेल्या 1,783 रुपयाचे आज सुमारे 6,823 रुपये झालेले आहेत. मित्रांनो, एवढेच पैसे जर का बँकेत गुंतवले असते, म्हणजेच 5 वर्षापूर्वी बँकेत जर 1,783 रुपये गुंतवले असते, तर त्याचे आज किती रुपये झाले असते हे मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, बजाज फायनान्समध्ये 5 वर्षापूर्वी गुंतवलेल्या 1,783 रुपयाचे आज ते 6,823 रुपये झालेले आहेत. निष्कर्ष क्रमांक 2, बजाज फायनान्स कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला, तर त्यात प्रमोटर म्हणजेच मालकांचा हिस्सा आहे सुमारे 54.7%. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही उत्तम कंपनीत मालकाचा हिस्सा हा सुमारे 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतो. तर बजाज फायनान्स कंपनीत तो 54.7% आहे. त्यामुळेच कंपनीत प्रमोटरचे होल्डिंग जास्त असल्यामुळे कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3, मित्रांनो लक्षात घ्या, सतत नेट प्रॉफिट होत आहे, तसेच प्रमोटर होल्डिंगसुद्धा उत्तम आहे. तसेच DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर व FII म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, ह्या दोन्ही संस्थांचा हिस्सासुद्धा उत्तम आहे. लक्षात घ्या, DII किंवा FII कधीही उत्तम कंपन्यातच भरपूर पैसे गुंतवतात. तर त्यांनीसुद्धा भरपूर रक्कम गुंतवलेली आहे. त्यामुळे बजाज फायनान्स कंपनीचा शेअर्स गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, जेव्हा कोणत्याही कारणाने किंवा जागतिक मंदी किंवा निगेटिव्ह न्यूज किंवा त्या शेअरबद्दल असणाऱ्या अफवा याच्यामुळे किंवा एकूणच मार्केट खाली आल्यामुळे जेव्हा बजाज फायनान्स कंपनीचा शेअर्स 52 खायपासून कमी किमतीला येईल, तेव्हा बजाज फायनान्स कंपनीचा शेअर्स टप्प्याटप्प्याने लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी घेण्यासाठी अतिशय उत्तम आहे. वार्षिक विश्लेषणानुसार बजाज फायनान्स कंपनीचा शेअर्स गुंतवणुकीसाठी जेव्हा पडझड होईल तेव्हा घेण्यास हरकत नाही. मित्रांनो, बजाज फायनान्स कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त प्रियजनांशी नवीन वर्षाची भेट म्हणून शेअर करा. तसेच शेअर बाजार गणेशवाणी चॅनलचे जास्तीत जास्त सबस्क्रायबर लवकर वाढावेत यासाठी
आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी म्हणजे शेअर बाजार गणेशवाणी चॅनलची लिंक शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त सबस्क्रायबर झाल्यास मी शेअर बाजार गुंतवणुकीच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्ही प्रोत्साहन द्या ही विनंती. भारत माता की जय.